आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। राज ठाकरेंसोबतची माझी भेट राजकीय नव्हती, आमच्यामधील चर्चेचा राजकीय संबंध नाही। राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शिवतीर्थावर फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये तासभर खलबतं। भाजपच्या कोट्यामधून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप मनसेची मदत घेणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात एक नवीन कॅफे सुरू केलाय। तिथं लोक चहापानासाठी येत असतात। राज ठाकरे फडणवीस भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका। राज ठाकरे आणि फडणवीसांची आजची भेट कौटुंबिक होती, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। तर शरद पवारांच्या बंगल्याबाहेर राऊत झाडू मारायला जातात का? संदीप देशपांडे यांच्याकडून राऊतांना प्रत्युत्तर। एकदा काय ते शुभमंगल करून टाका, पालिकेचं लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी उपयोग करून घेतला जातोय। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर विजय वडेट्टीवार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमधील आजची भेट राजकीय नव्हती तर मैत्रीपूर्ण होती। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना मी राजकारणामध्ये कधी सिरियस घेतलं नाही। निवडणुकीच्या आधी त्यांच्या भूमिका भाजपविरोधात तर ऐन निवडणुकीच्या काळात ते प्रो भाजप होता। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर अंधारे यांचा हल्लाबोल। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये कुठलाही बदल नाही। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना वगळल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सध्या आपत्ती ओढावली आहे। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्यानं सुषमा अंधारे यांची खोचक टीका। आपत्ती व्यवस्थापन अजित पवारांना जास्त ज्ञान असेल। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवारांना स्थान दिल्यानं संजय राऊतांची खोचक टीका। कुणाच्याही हातून चांगलं काम हो हा आमचा पाठिंबा असेल। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांबाबत संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला। अभ्यासानं ते मोठे झाले, त्यानुसार आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण अशा वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरकडून माफी। पुण्यामध्ये राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक। सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी। सोलापूरकर कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलत असणार, एखादा खडा टाकून बघितला जातोय, विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली। सोलापूरकर सारख्यांनी मर्यादा सांभाळल्या पाहिजे। इतिहास बदलायचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? छगन भुजबळ यांचं वक्तव्य। राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शरद कोळी यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरकर विरोधात निदर्शनं। संभाजी ब्रिगेडची राहुल सोलापूरकर विरोधात तक्रार। पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इंडियाज गॉट टॅलेंटमधील यूट्यूबर्स विरोधात तक्रार दाखल। समन रैना, रणवीर अल्लाबादिया आणि इतरांविरोधात तक्रार। महिला आयोग आणि मुंबई पोलिसात तक्रार दाखल। रिएलिटी शोमध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची पोलीस चौकशी सुरू। पोलिसांचं पथक हॅबिटॅटच्या कार्यालयात दाखल। रणवीर अल्लाबादिया आणि काही कंटेंट क्रिएटर्सकडून महिलांवर वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली। अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही हे मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वीच सांगितलंय, मात्र कोणी आक्षेप घेतला नाही। तसं पत्र केंद्राचं आलं असेल तर त्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल, हसन मुश्रीफ यांची माहिती। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटील यांना उत्तर। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून भाजपकडून राजकारण सुरू, सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या पुण्यामध्ये आढावा बैठक। पुणे पालिका निवडणुकीच्या तयारीचा बैठकीत आढावा घेतला जाणार। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या मोठी, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। पंकजा मुंडेंनी पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा। भाजप आणि सेना युती टिकवण्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान होतं, संजय राऊतांची प्रतिक्रिया।
पंकजा मुंडे पक्षाबाबत विचार करत असतील तर हरकत नाही, तर पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. पंकजा मुंडेंची बीडमध्ये जंगी स्वागत. पंकजा मुंडेंनी बीडमध्ये संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थिती लावली. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीला देखील दिलाय. संजय राऊतांचं वक्तव्य. तर फक्त जागा वाटपामध्ये मोठा वाटा घेणं बिग ब्रदरचं काम नाही, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला. आम्हाला सल्ला देण्यापेक्षा संविधानिक संस्थेचा खून होताना राहुल गांधी काय म्हणतात याकडे लक्ष देणं महत्त्वाचं. सामनामधील अग्रलेखावरून नाना पटोले यांची प्रतिक्रिया. हरियाणामध्ये मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला आणि भाजपला जागा मिळाल्या 48. तर दिल्लीत देखील मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला आणि भाजपला जागा मिळाल्या 48. गजब संयोग है, संजय राऊतांचं खोचक ट्विट. इंडिया आणि महाविकास आघाडी फक्त निवडणुकीपुरतीच आहे का, संजय राऊतांचा उद्विग्न सवाल. राज्य भाजपच्या हाती गेली तरी भविष्यामध्ये लोकसभा कशी लढणार, संजय राऊत यांचा सवाल. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर संघाचं मिशन पश्चिम बंगाल. 16 फेब्रुवारीपर्यंत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे बडे नेते बंगालच्या दौऱ्यावर. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घराची चौकशी 5व्या दिवशी संपली. आयकर विभागाकडून पुणे आणि फलटण निवासस्थानी चौकशी. आयकर विभागानं गोविंद मिल्क डेअरी आणि घरातील काहीही जप्त केलं नाही, संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया. साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश 13 ऐवजी 14 फेब्रुवारीला. 14 फेब्रुवारीला साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. विधानसभेतील पराभवानंतर राजन साळवींनी आधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांचा गौप्यस्फोट. MIDCच्या प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रामध्ये कुठलाही नाराजीचा सूर नाही. प्रशासनानं धोरणात्मक निर्णय घेताना मला कल्पना द्यावी. नाराजीच्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी दलाली बंद करून आम्हाला न्याय द्यावा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुरेश धस यांच्यावर टीका. धसांचा मुलगा त्या ठिकाणी असता तर त्यांनी पोलिसांना माफ केलं असतं का, सूर्यवंशी कुटुंबियांचा सवाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये राष्ट्रवादीची तयारी सुरू. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. 4 महिन्यांपासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपद रिक्त. समीर भुजबळ यांच्यानंतर मुंबई अध्यक्षपदी कुणाचीही निवड नाही. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांचं नाव चर्चेत. पुरंदरच्या वीरमध्ये श्रीनाथ म्हसोबा जोगेश्वरी यात्रोत्सवाचा उत्साह. देवाच्या विवाह सोहळ्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीविरोधात महाविकास आघाडी आक्रमक. वीज ग्राहक संघर्ष समितीसह महाविकास आघाडीचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. लातूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मोबाईलच्या टॉवरवर चढत आंदोलन. सोयाबीन हमीभाव केंद्र सुरूच ठेवा, तसंच नोंदणीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. केंद्र सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी, खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी. एकीकडे कडधान्य उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची, तर दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही, बळवंत वानखेडे यांची टीका. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची मनसे कार्यालयाबाहेर बॅनरबाजी. मोरेंची पुणे महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर बॅनर्स लावले. नांदेडच्या किनाळ्यामध्ये आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची हजेरी. पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू असताना खतगावकर यांच्याकडून समर्थकांच्या भेटीगाठी. जळगावच्या वरणगावमध्ये दगडफेकीच्या निषेधार्थ दीपक केदार यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा. 4 दिवसांपूर्वी वरणगावातील माता रमाई जयंतीच्या प्रसंगी दगडफेक झाली होती. सर्व दोषींवर मकोका लावण्याची मागणी. संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन. भुयारी मार्गामध्ये शिरून नागरिकांचं आंदोलन. मागील 2 वर्षांपासून शिवाजीनगर भुयारी मार्ग बंदच. नालासोपाऱ्यामधील 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेची सलग कारवाई सुरूच. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई सुरू. वाईमधील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 2 गिर्यारोहक गंभीर जखमी.
जखमी गिर्यारोहकांचं बचाव कार्य सुरू. भंडाऱ्यातील राजकमल लॉन्ड्री प्रकरणाचं दिल्ली कनेक्शन असल्याची शंका. 12वा आरोपी छत्तीसगडच्या रायपूरमधून जेरबंद. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर बसस्थानकामध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. आठवडाभरामध्ये घडल्या 3 चोरीच्या घटना. बसस्थानक परिसरामध्ये पोलीस बंदोबस्ताची मागणी.